नमस्कार मंडळी. आज आपण राळ्याची एकदम रबडीदार अशी खीरची रेसिपी पाहणार आहोत. आणि राळ्याची खीर म्हणजे ही भरपूर लोकांना माहितीही नाहीये. आणि आजच्या तरुण पिढीला तर राळे काय असतात आणि राळ्याची खीर काय असते, कशी लागते खायला, हे देखील माहिती नाहीये. तर ऍक्च्युली आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये ही राळ्याची खीर आवर्जून प्रत्येकाच्या घरी बनायची. पण हल्ली तांदळाची आणि शेवयांची खीर ही फक्त जास्त पिढीला माहिती आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने आपण राळ्याची खीर बनवणार आहोत. खायला खूप छान लागते. पण हल्ली म्हणजे दुसऱ्यांकडे आपण जर खाल्ली तर ती खायला आवडते, पण बनवायची कशी ही खूप कमी लोकांना माहिती असतं. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी राळे घेतलेले आहे. राळे आपण जे घेतलेले आहेत ना, ते मी दुकानामधून घेतानाच असे बिना सालीचे राळे घेतलेले आहेत. बिना सालीचे राळे दुकानामध्ये अगदी सहज भेटतात. सालीचेही राळे भेटतात, पण चुकूनही सालीचे राळे घेऊ नका. कारण की जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर सालीचे राळे तुम्हाला म्हणजे साल निघली जाणार नाही. कारण की हे राळेची म्हणजे खूप मेहनत करावी लागते. सालीचे राळे असेल तर खलबत्त्यामध्ये कुटून पाखडून त्याची साल व्यवस्थित बाजूला करावा लागते. आणि जर चुकून त्याची साल जर नाहीच निघाली ना, तर कुकरला याच्या कितीही शिट्ट्या घेतल्या तर राळे व्यवस्थित शिजले जातील. पण त्याची जी साल आहे ना, ती आहे तशीच दाताखाली कचकच लागणार. त्यामुळे घेतानाच आपल्याला बिना सालीची राळे घ्यायचे आहे, म्हणजे आपली खीर एकदम व्यवस्थित चांगली बनेल. तर राळे मी इथे कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे. राळे घेताना जरा कमी घ्या, कारण की हे 4 पटीने फुलतात आणि खूप जास्त खीर बनते. तर 1 वाटी राळे घेतले, चांगले स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले. आणि ज्या वाटीने राळे मोजून घेतले होते ना, त्याच वाटीने मी इथे 5 वाटी असं पाणी घेतलेलं आहे. पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाहीये. कारण राळे हे असे म्हणजे आहे की याची पूर्ण पाण्याची खीर बनवली तरीही खायला खूप छान लागते. त्यामुळे याच्यामध्ये पाणी जरा जास्त झालं तरी काही हरकत नाहीये. आता आपल्याला कुकरमध्ये गॅसवरती याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे राळे एकदम छान व्यवस्थित शिजले जातात. आता इथे मी 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि राळे तुम्हाला दाखवते किती शिजलेत. तर पाहू शकता 4 पटीने राळे फुललेले आहेत आणि खूप अगदी मस्त अशी हे राळे शिजले आहे. राळे चांगले शिजले पाहिजे तेव्हाच खीर चांगली बनते. राळे जर शिजले नाही आणि मग ते खूप कडक असे राहतात आणि त्याची खीर खायला बिलकुल चांगली लागत नाही आणि मिळूनही येत नाही. आता कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेते. आणि आता ते तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत. काजू बदाम मी इथे भाजून घेते. तुम्हाला हवं असतील तर तुम्ही दुसरे प्रकारचे कुठले ड्रायफ्रूट वापरू शकता. याच्यामध्ये थोडेसे किसमिसही मी घालून घेते. आणि किसमिस छान असे टुम्म फुगेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. आता इथे किसमिस छान टुम्म फुगले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही खीर पाण्यामध्येही बनवू शकता. जेव्हा तुम्हाला पाण्यामध्ये ही खीर बनवायची असेल तेव्हा इथे गुळाचा वापर करायचा आहे. आता मी इथे पाण्यामध्ये ही खीर बनवलेली नाहीये. मी दुधामध्ये बनवते, तर मला इथे साखरेचा वापर करायचा आहे. जर आता तुमच्याकडे जर थोडासा ओला नारळ असेल ना, तर याच्यामध्ये थोडासा ओला नारळ जेव्हा आपण फोडणी केली होती, फोडणी म्हणजे जेव्हा ड्रायफ्रूट आपण थोडेसे परतून घेतले होते तुपावरती, तेव्हा थोडंसं किसलेलं ओलं खोबरं याच्यामध्ये थोडं परतून घ्यायचं. तर खीर खायला अप्रतिम लागते. मी इथे दूध टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये शिजलेले राळे टाकून घेतले आणि मला थोडंसं घट्ट वाटत होतं, म्हणून मी याच्यामध्ये थोडं अजून दूध टाकून घेतलं. कारण की ही खीर पुन्हा थोडीशी थंड झाली की अजून जास्त घट्ट होते, म्हणून बनवताना नॉर्मल पातळ बनवायची, म्हणजे खाईपर्यंत ही घट्ट होते. तर आता इथे एका पॅन मध्ये मी 1 वाटी साखर टाकून घेतली. आपल्याला इथे कॅरेमेल बनवून घ्यायचा आहे. मला खिरीचा कलर हा रबडी सारखा पाहिजे होता, म्हणून मी इथे कॅरेमेल बनवून घेत आहे. जर तुम्हाला रबडी सारखा नसेल पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये साखर टाकली तरी चालेल. इथे कॅरेमेल बनवून झाल्याच्या नंतर मी 2 ते 3 चमचे पाणी टाकते. पाणी टाकल्याच्या नंतर कॅरेमेल हलकंसं पातळ होतं आणि एकदम व्यवस्थित असं खिरीमध्ये लगेच हे मिक्स होऊन जातं. त्यामुळे बनवताना मी इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता आपलं कॅरेमेल तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचंय. एकदम व्यवस्थित ओतून घेतलेलं आहे. जर तुम्हाला खीर अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही इथे अजून अर्धी वाटी साखर वापरली तरी चालेल.
मीही याच्यामध्ये अजून 3 चमचे साखर टाकून घेतली होती, पण व्हिडिओ एडिटिंगमध्ये माझ्याकडून जरा व्हिडिओ म्हणजे जरा मिस झालेला आहे. आता आपण जी खीर बनवलेली आहे त्याला छान उकळी आली आहे. उकळी आल्याच्या नंतर मी पूर्ण अख्खी वेलची जी असते ना, ती वेलची साखर टाकून मिक्सरला वाटून घेतली होती आणि वाटून झाल्याच्या नंतर चाळून घेतल्याच्या नंतर मग याच्यामध्ये त्याची पावडर टाकलेली आहे. तर 1 चमचा पावडर याच्यामध्ये मी टाकून घेतली आणि आपली खीर तयार झालेली आहे. तर खाण्यासाठी खीर एकदम मस्त रेडी झालेली आहे आणि कलर पण तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर कलर आलाय. खायला ही खीर अप्रतिम लागते. तांदळाची खीर आणि शेवयांची खीर यापुढे फिक्की आहे असं मी तर बोलेल. तर तुम्ही नक्की करून बघा ही खीर आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला खीर नक्की आवडेल आणि आलेले पाहुणे तुम्हालाही विचारतील की खीर बनवली कशी, याची रेसिपी नक्की विचारतील तुम्हाला. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.